कल्पना करा, तुम्ही एका खोलीत बसलेले आहात. आजूबाजूला ना मोबाईल, ना ईमेल, ना सोशल मीडिया. फक्त एक पेन, पेपर आणि तुमच्या डोक्यातील विचार. त्या क्षणी तुम्ही एका मोठ्या प्रोजेक्टवर, एका स्वप्नावर किंवा एका गुंतागुंतीच्या समस्येवर लक्ष केंद्रित करत आहात. आणि अचानक तुमच्या लक्षात येतं की तुम्ही तासाभरापासून पूर्णपणे कामात हरवून गेलात. हाच तो क्षण आहे ज्याला लेखक कॅल न्यूपोर्ट डीप वर्क म्हणतात. डीप वर्क म्हणजे विदाऊट डिस्ट्रॅक्शन, एकाग्रतेने खोलवर जाऊन केलेलं काम. अशावेळी आपली क्रिएटिव्हिटी वाढते, मेंदू वेगाने काम करतो आणि आपण अल्प वेळेत मोठं काम पूर्ण करू शकतो. याच्या उलट म्हणजे शॅलो वर्क, वरवरचं, लक्ष विचलित करून केलेलं काम. उदाहरणार्थ, सतत मेल्स तपासणे, व्हॉट्सॲपला रिप्लाय देणे किंवा दिवसभर लहान सहान मीटिंग्स घेणे. हे काम केल्याने वेळ जातो, पण काहीतरी मोठं साध्य होत नाही. लेखक सांगतात की आजच्या काळात डीप वर्क ही एक सुपर पॉवर आहे, कारण जगातली जास्तीत जास्त लोकं शॅलो वर्कमध्ये अडकलेली आहेत. जर तुम्ही डीप वर्क करू शकलात तर तुम्ही थेट स्पर्धेतून बाहेर पडता आणि इतरांपेक्षा वेगळे दिसता. म्हणजे डीप वर्कचा दुसरा संदेश. जगात खूप लोक व्यस्त आहेत, पण फार कमी लोक उत्पादक आहेत. व्यस्त राहण्यात आणि डीप वर्क करण्यात फरक आहे. तर मित्रांनो, हा पहिला अध्याय आपल्याला सांगतो की डीप वर्क म्हणजे फक्त एक काम करण्याची पद्धत नाहीये, तर एक माइंडसेट आहे. जर तुम्ही हे अवलंबलत तर साधं कामही एक्स्ट्राऑर्डिनरी बनतं. चॅप्टर 2, डीप वर्क का महत्त्वाचे आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात प्रत्येक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान, नवीन कल्पना आणि नवीन समस्या समोर येतात. अशावेळी यशस्वी होण्यासाठी 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या ठरतात. नवीन गोष्टी पटकन शिकण्याची क्षमता, गुंतागुंतीच्या समस्यांचा समाधान शोधण्याची क्षमता. आणि ह्या दोन्ही गोष्टी फक्त एकाच मार्गाने शक्य होतात, तो म्हणजे डीप वर्क. लेखक कॅल न्यूपोर्ट सांगतात की शॅलो वर्कमध्ये अडकलेले लोक दिवसभर खूप व्यस्त दिसतात. ईमेल्सला उत्तर देणे, नोटिफिकेशन्स तपासणे, मीटिंग्समध्ये वेळ घालवणे, ह्या सगळ्यामुळे ते थकतात, पण त्यांच्या आयुष्यात खरी प्रगती होत नाही. त्याच्या उलट जे लोक डीप वर्क करतात ते थोड्या वेळातही मोठा बदल घडवून आणतात. उदाहरणार्थ, एखादा प्रोग्रामर जर डीप वर्क करत असेल तर तो काही तासात नवा सॉफ्टवेअर सोल्युशन तयार करू शकतो. एखादा लेखक शांत बसून डीप वर्कमध्ये रमला तर काही दिवसात नवी पुस्तकाची ड्राफ्ट तयार करू शकतो. लेखकाचा संदेश अगदी स्पष्ट आहे. फ्युचर बिलॉंग्स टू दोज हू मास्टर डीप वर्क. म्हणजेच भविष्यात ज्या लोकांकडे फोकस करण्याची ताकद आहे तेच पुढे जातील. यशस्वी करिअर, मजबूत बिझनेस किंवा कोणतीही नवी स्किल शिकायची असेल तर शॅलो वर्क पुरेसं नाही. सतत स्क्रोलिंग, नोटिफिकेशन्स आणि व्यस्तता यामुळे काही साध्य होत नाही. तुम्ही फक्त तेव्हाच खरे यश मिळवू शकता जेव्हा तुम्ही लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी बाजूला ठेवून डीप वर्क स्वीकारता. तर या दुसऱ्या अध्यायातून स्पष्ट होतं की डीप वर्क ही आजच्या काळातली नवी चलन आहे. जितकी जास्त तुमच्याकडे ही क्षमता असेल तितकं जास्त तुमचं मूल्य वाढतं. चॅप्टर 3, शॅलो वर्कची सवय कशी मोडावी. लेखक कॅल न्यूपोर्ट सांगतात की आपल्यातील बहुतांश लोक दिवसाचा मोठा भाग शॅलो वर्कमध्ये घालवतात. सतत मोबाईल तपासणे, ईमेल्सला उत्तरं देणे, सोशल मीडिया स्क्रोल करणे किंवा अनावश्यक मीटिंग्समध्ये बसणे, या सगळ्या गोष्टी वेळ खातात, पण त्यातून आपल्याला फारसा फायदा होत नाही. याच्या उलट डीप वर्क ही एक अशी सवय आहे जी आपल्याला वेगळं आणि मौल्यवान बनवते. पण डीप वर्क करण्यापूर्वी एक मोठं पाऊल घ्यावं लागतं, ते म्हणजे शॅलो वर्क कमी करणं. लेखक सांगतात की आपला मेंदू सतत डिस्ट्रॅक्शनला सरावलेला आहे, त्यामुळे जेव्हा आपण शांतपणे बसून एखादं कठीण काम करायला जातो तेव्हा मन पटकन विचलित होतं. या सवयीला मोडण्यासाठी काही उपाय आहेत. 1. दिवसातील एक ठराविक वेळ डीप वर्कसाठी राखून ठेवा. त्यावेळी मोबाईल दूर ठेवा, इंटरनेट बंद करा आणि स्वतःला शांत वातावरण द्या. 2. नोटिफिकेशन किंवा सोशल मीडिया वापरणं मर्यादित करा. जे खरंच उपयोगाचं नाही ते ॲप्स काढून टाका. 3. सुरुवातीला किमान 1 तास तरी एकाग्रतेने काम करण्याची सवय लावा. हळूहळू हा वेळ वाढवा.
लेखक याला एका मसल ट्रेनिंगशी तुलना करतात. जसं व्यायामाने स्नायू मजबूत होतात, तसंच सतत डीप वर्क करण्याने फोकस करण्याची क्षमता मजबूत होते. मुख्य मेसेज असा आहे की शॅलो वर्क पूर्णपणे टाळणं कदाचित शक्य नसतं, पण त्याला मर्यादित करून आपला जास्तीत जास्त वेळ डीप वर्कसाठी देणं हेच यशाचं रहस्य आहे. चॅप्टर 4 डीप वर्कसाठी नियम. कॅल न्यूपोर्ट सांगतात की डीप वर्क ही फक्त एक संकल्पना नाही, तर त्यासाठी काही ठराविक नियम पाळणं आवश्यक आहे. या अध्यायात त्यांनी डीप वर्क साध्य करण्यासाठी 4 महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. पहिला नियम आहे वर्क डीपली. याचा अर्थ असा की काम करण्याची वेळ ठरवा आणि त्या वेळेत पूर्ण लक्ष केंद्रित करून काम करा. वातावरण शांत ठेवा. शक्य असल्यास काम करण्यासाठी एक निश्चित जागा ठरवा. जसे एखादा लेखक दररोज ठराविक वेळ टेबलावर बसून लिहितो, तसंच तुम्हीही आपल्या कामासाठी वेळ आणि जागा ठरवली पाहिजे. दुसरा नियम आहे एम्ब्रेस बोर्डम. आजच्या काळात आपण काही मिनिटही कंटाळा सहन करू शकत नाही. लगेच मोबाईल हातात घेतो. पण लेखक सांगतात की जर तुम्ही कंटाळ्याला सामोरे गेलात तर तुमचं मन मजबूत होतं, कारण फोकस करण्याची क्षमता तेव्हाच वाढते जेव्हा तुम्ही सतत व्यत्यय न शोधता शांत बसायला शिकता. तिसरा नियम आहे क्विट सोशल मीडिया. याचा अर्थ सोशल मीडियावर पूर्ण बंदी घालणं नाही, तर फक्त त्याच गोष्टी ठेवा ज्या खरंच तुमच्यासाठी उपयुक्त आहेत. बाकी वेळ खाणाऱ्या गोष्टींना अलविदा म्हणा. चौथा नियम आहे ड्रेन द शॅलो. याचा अर्थ वरवरचं काम शक्य तितकं कमी करा. लहानसहान ईमेल्स, निरर्थक मीटिंग्स, सततच्या चेकिंगपासून स्वतःला दूर ठेवा. लेखकाचा मुख्य संदेश असा आहे की डीप वर्क साध्य करण्यासाठी आपल्याला शिस्तबद्ध राहणं गरजेचं आहे, आणि या नियमांचं पालन केलं तर तुमचं लक्ष फक्त वाढणार नाही, तर तुमची कामगिरीही इतरांपेक्षा खूप पुढे जाईल. चॅप्टर 5 डीप वर्क लाईफस्टाईल. कॅल न्यूपोर्ट सांगतात की डीप वर्क ही फक्त एक काम करण्याची पद्धत नाही, तर ती एक जीवनशैली आहे. म्हणजेच तुम्ही डीप वर्कचा सराव केवळ कधीतरी नाही, तर दररोज करायला हवं. पहिली गोष्ट म्हणजे टाइम ब्लॉकिंग. दिवसात ठराविक तास डीप वर्कसाठी राखून ठेवा. त्यावेळेत फोन, ईमेल्स किंवा सोशल मीडिया विसरून फक्त तुमच्या महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा. यामुळे दिवसाचं वेळापत्रक स्पष्ट होतं आणि अनावश्यक गोष्टींना जागाच राहत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शटडाऊन रिच्युअल. दिवस संपल्यावर काम थांबवा आणि स्वतःला रिलॅक्स करा. काम संपल्याची जाणीव आपल्या मेंदूस देणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे पुढच्या दिवशी तुम्ही नवीन ऊर्जेसह काम करू शकता. तिसरी महत्त्वाची सवय म्हणजे फिक्स्ड कोटा ऑफ डीप वर्क. लेखक सुचवतात की आठवड्यात किमान 15 ते 20 तास डीप वर्कसाठी द्या. तुम्ही जास्त दिलं तर उत्तमच, पण सातत्य महत्त्वाचं आहे. चौथी महत्त्वाची सवय म्हणजे रेस्ट आणि रिकव्हरी. डीप वर्क करताना मेंदू खूप ऊर्जा वापरतो, त्यामुळे वेळोवेळी विश्रांती घ्या, झोप पूर्ण घ्या आणि मानसिक शांतता टिकवा. लेखकाचा मुख्य संदेश असा आहे की यश हे आपण किती तास काम केलं त्यावर ठरत नाही, तर त्या तासांच्या गुणवत्तेवर ठरतं. डीप वर्क जीवनशैली अंगीकारल्यावर तुम्ही कमी वेळेत जास्त साध्य करू शकता. म्हणजेच जर तुम्ही डीप वर्कला फक्त एक तंत्र समजून न घेता ती एक लाईफस्टाईल बनवलत, तर तुमचं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य दोन्ही नवीन उंचीवर जाईल. तर मित्रांनो, आपण पाहिलं डीप वर्क या पुस्तकाचा सार. कॅल न्यूपोर्ट सांगतात की लक्ष केंद्रित करणं हीच खरी सुपर पॉवर आहे. यश हे आपण किती तास काम करतो यावर नाही, तर त्या तासांच्या गुणवत्तेवर ठरतं. म्हणूनच शॅलो वर्क कमी करा आणि डीप वर्क जीवनशैली स्वीकारा. जर हा सारांश आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि अशाच प्रेरणादायी पुस्तकांच्या मराठी सारांशांसाठी बुकबोली चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.